भाजपच्या गोटात नव्या उपराष्ट्रपती पदासाठी एकूण 3 नावांचा विचार सुरू असल्याचं बोललं जाते। उपराष्ट्रपती पदासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा या 3 नावांचा समावेश आहे। अखेर या 3 पैकी एका नावावर अर्थात नितीश कुमारांचं नावही धक्कातंत्र वापरत भाजप उपराष्ट्रपती पदासाठी ऐनवेळी पुढे आणू शकतं। पीएम नरेंद्र मोदी सध्या परदेश दौऱ्यावर आहेत। हा दौरा आटोपून मायदेशी परतल्यानंतर त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती समोर येते। मोदी राजनाथ सिंग किंवा नितीश कुमार या दोघांपैकी कोणाच्या नावाला पसंती देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बिहारच्या निवडणुकीत भाजप नेतृत्वाकडूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार या दोघांचा चेहरा पुढे करून निवडणूक लढण्याचे संकेत देण्यात आले आहेत। त्यात जवळपास 20 वर्ष मुख्यमंत्री राहिलेल्या नितीश कुमारांना आता डिमोशन सहन होणार नाही। त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाचा मुद्दा आल्यास ते काय भूमिका घेणार यावर एनडीए आणि त्यांच्या राजकीय भवितव्यासाठीही खूप महत्त्वाचं ठरणार आहे। बिहारमध्ये भाजप सत्तेचा सेफ गेम खेळण्याची शक्यता आहे। बिहारची निवडणूक केवळ राज्यातील एनडीएचंच भवितव्य ठरवणारी नसून केंद्रातील सरकारवरही परिणामकारक करणारी असणार आहे। आजपर्यंत नितीश कुमारांचं राजकारणही खात्रीचं राहिलेलं नाही। ते कधी पलटी मारतील याची भाजपाला अजूनही खात्री नाही। त्यामुळे नितीश कुमारांची तडजोड करताना नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे त्यांना उपराष्ट्रपती पदाच्या खुर्चीची ऑफर देऊ शकतात। बिहारमध्ये सद्यस्थितीत भाजपचे आमदार नितीश कुमारांपेक्षा जास्त आहेत। आगामी निवडणुकीतही अशी स्थिती राहिल्यास किंवा भाजपच्या जागा वाढल्यास नितीश कुमारांना भाजपकडून नैतिकतेची आठवण करून दिली जाऊ शकते। विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री पदावरून भाजप प्रणित एनडीएमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे। त्याचमुळे या वर्षाअखेरीस होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत मोठी उलथापालथ होणार असल्याची चर्चा आहे। त्याचवेळी सध्या विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पद भाजपच्या अनेक नेत्यांच्या डोळ्यात खुपताना दिसून येत आहे। त्याचमुळे भाजप नितीश कुमारांना उपराष्ट्रपती पद देत बिहारमध्ये भाजप पुन्हा एकदा सत्तेचा राजमार्ग मोकळा करण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करतायत। तुमचं यावर काय मत आहे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राइब करायला विसरू नका।